जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे अशी जनगणना व्हायच्या अगोदरच मागणी होती। त्याच्यासाठी नागपूरले मोठं आंदोलन झालं ओबीसीचं। आणि काल भंडाऱ्यातून आलो तर भंडाऱ्याला मी त्या ओबीसीच्या आंदोलनाला भेट दिली। 28 दिवसापासून लगातार आंदोलन चालू आहे, कंटिन्यू ठिय्या आंदोलन उपोषण आहे त्या लोकांचं। आणि दुसरी गोष्ट, तिथल्या 300 गावातल्या लोकांनी बहिष्कार टाकला आहे। आम्ही वर्धेत याच्या अगोदर आता काँग्रेस कमिटीनं निवेदन दिलं, आमच्या पक्षातर्फे आता आम्ही निवेदन दिलं का तुम्ही या देशामध्ये ढोरं मोजता, डुकरं मोजता, गधे मोजता, वाघ मोजता, मग आम्ही माणसं नाही होय का? म्हणजे एखाद्याला जो आपण जसं म्हणतो जाबे तुले गिनत नाही, तर हे नरेंद्र मोदीचं सरकार आम्हाला गिनून नाही राहिलं का? ओबीसीले एवढं चिल्लर समजत असन तर या देशात 1931 मध्ये जातीनिहाय जनगणना झाली, ज्याच्यात 52% ओबीसी होता, तो आता वाढला आहे। आणि आमचा आकडा आम्हाला जर माहित पडला तर आम्ही विधानसभेत आणि या देशाच्या लोकसभेत आरक्षण मागू शकतो। पुन्हा आमचं वाढीव आरक्षण आम्ही मागू शकतो, पण आम्हाला ऑथेंटिक डाटा हा लोकसंख्या आयोगाकडून मिळू शकते। याच्यासाठी जर आमची ओबीसीची गणना होत नसेल तर आम्ही वर्धा जिल्ह्यात जसं भंडारा जिल्ह्यात 300 गावांना बहिष्कार टाकला, आम्ही आमच्या गावात बहिष्कार टाकू आणि आम्ही सरकारले कोणताही ओबीसी लोकसंख्येचा डाटा देऊ नाही आणि आम्ही सांगू नाही। म्हणून आमची मागणी हेच राहील, जर सरकार आम्हाला गिनत नसेल तर आम्ही इथं ठीक आहे कलेक्टरले जायचे रस्ते बंद करू आणि आम्ही इथं रस्त्यावर बसू। जर सरकार आमच्याले चिल्लर समजत असेल तर मग आम्ही आमची ओबीसीची लायकी दाखवू। या ओबीसी हा देशातली सत्ता बसवतो आणि सत्ता उतरवायची कशी हे ओबीसीले माहित आहे। त्याच्यामुळे ओबीसीले चिल्लर गणतीत सरकारनं पकडू नये एवढी मी विनंती करतो आणि लवकरात लवकर सरकारने आमच्या विनंतीला मान द्यावा आणि ओबीसीचा कॉलम ऍड करावा।